वादविवाद दिनांक 28 सकाळीच शाळा येत असताना मला बारामतीवरून माझा मित्र राहुल गायकवाडचा फोन आला. देशमुख साहेब आपली जागा गेली विमानाचा एवढं सुंदर झालं. मी म्हटलं अरे जखमी वगैरे अजिबात नाही म्हणतो. मी तुम्हाला टीव्हीला बातम्यांमध्ये जखमी दाखवतात, पण मी तुम्हाला सांगतो दादा गेले आहे. दादाच्या वरती 4-5 करोड 30 रुपये आहे काहीच नाही. ज्यावेळेला अशी बातमी ऐकल्यानंतर मन पूर्ण जाणारी मुलांची ताकद होती. खरोखरच दादा दादा होते. संघटनेत असू दे, समाजकार्यात असू दे, व्हायचं आहे की दादांनी मला शिफारस पद्धतीनं मांडला पाहिजे. त्यावेळेला मी बदनापूर शहर काँग्रेसचा अध्यक्ष होतो. तेव्हापासून ते दादाकडे माझे संघटन होते. प्रत्येक वेळेस दादांनी मला वैयक्तिक केली आहे. जरी ज्यावेळेला आपल्याला आठवत आहे की बदनापूरला 2005 साली जेव्हा मोठा पूर आला त्यावेळेस सर्व आपली पाईपलाईन वगैरे पाणी होतं, आपल्याकडे काहीच नव्हतं. ज्यावेळेला आले तेव्हा त्यांनी आपल्याकडे बदनापूरला येऊन बंधाऱ्याची पाणी बॅरेज होती आणि तो बॅरेज मोडा बरेच योजना करून त्यांनी ठेवली. दुसरी गोष्ट त्यावेळेला पाणी होतं, 4-5 दिवस पाणी प्यायला नव्हतं. त्यावेळेला त्यांनी मला बोलवलं का म्हणजे सांगितलं आवडतं कलेक्टरला फोन केला आणि सांगितलं काम आहे याबद्दल काय म्हणजे अशी जरी माझा म्हणजे जरी मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये असतो तरी त्यांच्याबद्दलचं प्रेम आणि ती जी व्यक्ती होती ती व्यक्ती खूपच मनाला आनंद देणारी आणि अशी व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. काल मी बारामतीला गेलो होतो. सर्व पाणी ज्या ठिकाणी जो अपघात झाला त्या अपघाताच्या ठिकाणी झाली त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती की जी तुमचं रनवे बनलेला होता. तो रनवे असा बनलेला असताना दोन्ही बाजूला पिचिंग केलं होतं. म्हणजे आपण बंधारा कसा बनवतो तसे पिचिंग केलं होतं. आणि ज्या वेळेला तो विमान आलं त्यावेळेला त्यांना तो रनवे दिसला नाही. तो बाजूचा जरी काय होते त्या ठिकाणी तो पडला. तिथं सपाट जर असलं तर कदाचित आपली जागा त्यातून वाचली असते. खरोखर दादाच्या झाडानं तुमच्या आता सर्वांचं हानी झालेली आहे. आणि दादाचं एक मुद्दा मला आठवतो की दादांनी कधी शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वांशी तडजोड केली. जरी ते सरकारमध्ये होते तरी ज्या वेळेला अशा काही घटना घडत होत्या शाहू फुले आंबेडकरांच्या तत्वांशी त्यावेळेला ते तत्वांशी तडजोड करत होते. असा हा महान नेता आपल्याला निवडून गेला त्याला भावपूर्ण. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.